आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राधानगरी भुदरगड आजरा हा मतदारसंघ महायुतीची ताकद म्हणून ओळखला जातो। राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी आजी माजी आमदार यांच्यासह अन्य इच्छुक उमेदवारांची स्पर्धा लागली। विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी. पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील असं काहीच चित्र या मतदारसंघातून पुढे येत आहे। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। आजरा भुदरगड राधानगरी हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असून आमदार प्रकाश आबिटकर यांना पुन्हा संधी मिळणार यात वाद नाही। या मतदारसंघातील प्रमुख दावेदार मानले जाणारे प्रकाश आबिटकर व के.पी. पाटील यांच्यातील द्वंद्व हे सगळ्यांनाच माहिती असून एकमेकांवर कमिशन घेण्याचा आरोप करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत राजकीय संघर्षाला वेगळी वाट करून दिली आहे। त्यामुळे या दोन नेत्यातील संघर्षाचा फायदा मतदारसंघातील आणखी एक नेते म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांना मिळणार का हे पाहणं सध्या कौतुकाचे ठरणार आहे। सध्या विद्यमान आमदार असलेले प्रकाश आबिटकर यांनी तालुक्यात अनेक विकास कामे केली असून या विकास कामांच्या जोरावरच ते पुन्हा मतदारांना साथ घालण्यास तत्पर आहेत। याशिवाय या मतदारसंघात बिद्री साखर कारखान्याची निवडणूक सुरू झाल्यापासून राजकारण पेटलं आहे। बिद्रीच्या निवडणुकीपासून सतेज पाटील यांचा गट के.पी. पाटील यांच्या सोबत आहे। यातच आता या मतदारसंघातील के.पी. पाटील व ए.वाय. पाटील हे मेहुणे पाहुणे दोघेही महाविकास आघाडीकडून लढण्यास उत्सुक आहेत। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीकडून कोणत्या नेत्याची वर्णी लागल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अशातच आता के.पी. पाटील यांना ठाकरे गटाकडून निमंत्रण मिळाले असून ते शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढणार असल्याची देखील चर्चा सध्या या विधानसभा मतदारसंघात रंगली आहे। आमदार पी.एन. पाटील व सतेज पाटील यांच्या माध्यमातून ए.वाय. पाटील हेही काँग्रेसच्या जवळ आले आहेत। लोकसभा निवडणुकीत वरिष्ठ नेतृत्वाचा त्यांच्यावर दबाव असतानाही त्यांनी शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा देऊन राधानगरी तालुका पिंजून काढला होता। दिवंगत आमदार पी.एन. पाटील, आमदार सतेज पाटील गटाला सोबत घेऊन तालुका एकतर्फी शाहू छत्रपतींच्या मागे उभा करण्याची किमया ए.वाय. पाटील यांनी केली होती। त्यामुळे के.पी. पाटील व प्रकाश आबिटकर या दोन नेत्यातील संघर्षाचा फायदा मतदारसंघातील आणखी एक नेते म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांना मिळणार का हे पाहणं देखील सध्या रंजक ठरणार आहे। याशिवाय सहकाराच्या माध्यमातून के.पी. पाटील यांनी जनमानसात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे। याशिवाय महाविकास आघाडीकडून असू दे अथवा कोणत्याही पक्षाकडून लढण्याची संधी मिळाली तर त्या पद्धतीने त्यांनी तयारी देखील दर्शवल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे के.पी. पाटील देखील सध्या शड्डू ठोकून मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे। प्रकाश आबिटकर व के.पी. पाटलानंतर तालुक्यात चर्चा जर कोणाची असेल तर ती आहे ए.वाय. पाटलांची। ए.वाय. पाटील यांना कार्यकर्त्यात मिसळून राहण्याची जी काही त्यांची पद्धत आहे ती सध्या सर्वांनाच भावत असून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोणताही राजकीय वारसा नसताना सामाजिक कार्यात स्वतःला वाहून कार्य केल्यामुळेच ए.वाय. पाटलांच्या बद्दल जनमानसात एक वेगळा सलोखा कायम ठेवत सर्वसामान्यांच्या विकासासाठी झटणारे नेते अशी ओळख त्या मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे। एकंदरीत त्यांचा राजकीय आलेख त्यांनी वाढवला असून राजकीय आलेखाचा फायदा त्यांना होतो का? के.पी. पाटील व प्रकाश आबिटकर यांच्या संघर्षाचा फायदा ए.वाय. यांना मिळणार का? विद्यमान आमदार असणारे प्रकाश आबिटकर हे आपल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना आपल्याकडे खेचणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच मिळतील।